हरे कृष्ण. पुत्रदा एकादशी संतान प्राप्तीसाठी केले जाणारे व्रत. तसेच आपल्या पाल्यांच्या प्रगतीसाठी देखील हे व्रत करावे, कारण त्यांची प्रगती हे देखील पालकांसाठी संतानांकडून मिळालेले सुखच असते. यासाठी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मींचा आशीर्वाद हवा असतो. या दिवशी एकादशीचे व्रत आणि कथा वाचन केले असता पापातून मुक्तता आणि संतान प्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे. ज्यांना संतान प्राप्ती झालेली नाही अशा लोकांनी भक्तिभावाने पुत्रदा एकादशीचे व्रत केले असता त्यांना भगवान विष्णूंच्या कृपेने अपत्य प्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होते. म्हणून शक्य झाल्यास हे व्रत भाविकांनी चुकवू नये, मात्र दिलेले नियम जरूर पाळावे. हे व्रत करायचे निश्चित केल्यास एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून गंगा मातेचे स्मरण करून तनामनाने पवित्र व्हावे. मन शांत ठेवण्यासाठी पोथी किंवा कथा वाचन करावे. देवाची पूजा करावी आणि सत्कार्य करावे. अपशब्द बोलू नये. फलहार व्यतिरिक्त अन्य काही खाऊ नये. मद्यपान करू नये. श्रावण पुत्रदा एकादशीची पौराणिक व्रतकथा. पुत्रदा एकादशी व्रत करणाऱ्या व्यक्तीने पूजा केल्यानंतर श्रावण पुत्रदा एकादशी व्रताची कथा अवश्य ऐकावी. असे केल्याने व्रत पूर्ण होते आणि मनोकामना पूर्ण होतात. आता त्याची कथा शांतपणे ऐकावी. त्याचे श्रवण केल्याने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते. पुत्रदा एकादशीची व्रतकथा. द्वापर युगाच्या प्रारंभी महिष्मती नावाचे एक नगर होते, ज्यामध्ये महिजित नावाचा राजा राज्य करत होता. परंतु पुत्रहीन असल्यामुळे राजाला हे राज्य सुखावह वाटत नव्हते. त्याचा असा विश्वास होता की ज्यांना मुले नाहीत त्यांच्यासाठी हे जग आणि परलोक दोन्ही वेदनादायक आहे. पुत्राचे सुख मिळावे म्हणून राजाने अनेक उपाय केले, पण राजाला पुत्रप्राप्ती झाली नाही. म्हातारपण येत असल्याचे पाहून राजाने प्रजेच्या प्रतिनिधींना बोलावून म्हटले, लोक हो, माझ्या तिजोरीत अन्यायाने कमावलेला पैसा नाही. तसेच मी कधी देवता आणि ब्राह्मणांची संपत्ती हिसकावून घेतली नाही. दुसऱ्यांचा वारसाही मी घेतला नाही. मुलाप्रमाणे प्रजा वाढवित राहिलो. मी गुन्हेगारांना शिक्षा देत राहिलो. कधी कोणाचा द्वेष केला नाही. सर्वांना समान मानले जाते. मी नेहमी सज्जनांची पूजा करतो. मी अशा धार्मिक राज्यावर राज्य करत असूनही मला मुलगा नाही, त्यामुळे मला खूप वाईट वाटतं. याचे कारण काय? राजा महिजिताच्या या गोष्टीचा विचार करण्यासाठी मंत्री आणि प्रजेचे प्रतिनिधी जंगलात गेले. तेथे त्यांना मोठमोठे ऋषीमुनी दिसले. राजाच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून ते एक महान तपस्वी ऋषींचे दर्शन घेत राहिले. एका आश्रमात त्यांना एक अतिवृद्ध धर्माचे महान तपस्वी, भगवंतामध्ये मन लावून निस्वार्थ असलेले, जितेंद्रिय, जितात्मा, जितक्रोध, सनातन धर्माच्या गूढ तत्वांचा जाणकार, सर्व धर्मग्रंथाचा जाणकार महात्मा लोमश ऋषी दिसले. सर्वांनी जाऊन ऋषींना नमस्कार केला. त्या लोकांना पाहून ऋषींनी विचारले की तुम्ही लोक कशासाठी आला आहात? अर्थात मी तुमचे भले करीन. माझा जन्म फक्त इतरांच्या भल्यासाठी झाला आहे, यात शंका घेऊ नका. लोमश ऋषींचे असे शब्द ऐकून सर्वजण म्हणाले, हे महर्षी, आमचे शब्द जाणण्यात आपण ब्रह्मदेवापेक्षा अधिक सक्षम आहात. त्यामुळे आमच्या शंका दूर करा. महिष्मतीपुरीचा धर्मी राजा महिजिताच्या प्रजेचे पुत्राप्रमाणे पालन करतो. तरीही ते निपुत्रिक असल्यामुळे दुःखी आहेत. ते पुढे म्हणाले की आम्ही त्यांची प्रजा आहोत, त्यामुळे त्यांच्या दुःखाने आपणही दुःखी आहोत. महाऋषींच्या नुसत्या दर्शनाने अनेक संकटे दूर होत असल्याने हे संकट नक्कीच दूर होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आता आम्हाला राजाला पुत्र होण्याचा मार्ग सुचवा. हे भाषण ऐकून ऋषींनी थोडा वेळ डोळे मिटून घेतले आणि राजाच्या मागच्या जन्माची कथा जाणून घेतली. सांगू लागले की हा राजा मागील जन्मी गरीब वैश्य होता. गरीब असल्याने त्याने अनेक वाईट कृत्य केले. हा व्यवसाय करण्यासाठी गावोगावी जात असे.
एकदा ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशीच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळी 2 दिवस भूक व तहानलेली असताना ते पाणी पिण्यासाठी एका जलाशयावर गेले. त्याच ठिकाणी एक नुकती व्यालेली तहानलेली गाय पाणी पित होती. राजाने त्या तहानलेल्या गायीचे पाणी काढले आणि स्वतः पाणी पिऊ लागला. त्यामुळे राजाला हे दुःख सहन करावे लागले. एकादशीच्या दिवशी उपाशी राहिल्यामुळे तो राजा झाला आणि तहानलेल्या गायीला पाणी पिण्यापासून दूर केल्यामुळे त्याला पुत्रापासून वियोगाचे दुःख सहन करावे लागत आहे. हे ऐकून सर्वजण म्हणू लागले की हे ऋषी, पापाचे प्रायश्चित्तही शास्त्रात लिहिलेले आहे. त्यामुळे राजाचे हे पाप कसे नष्ट होईल याचा उपाय कृपया सुचवा. लोमश ऋषी सांगू लागले की शुक्ल पक्षातील एकादशीला, ज्याला पुत्रदा एकादशी असेही म्हणतात, तुम्ही सर्वांनी उपवास करून रात्री जागरण करावे, तर राजाचे मागील जन्माचे हे पाप निश्चितच नष्ट होईल. लोमश ऋषींचे असे बोलणे ऐकून मंत्र्यांसह सर्व प्रजाजन नगरात परतले आणि ऋषींच्या आज्ञेनुसार सर्वांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले व जागरण केले. त्यानंतर त्याचे पुण्यफळ द्वादशीच्या दिवशी राजाला देण्यात आले. त्या सद्गुणाच्या प्रभावामुळे राणीला गर्भधारणा झाली आणि तिच्या प्रसूती कालावधीच्या शेवटी तिला एक तेजस्वी पुत्र झाला. म्हणून हे राजन, ज्यांना संतती हवी आहे त्यांनी हे व्रत अवश्य करावे. त्यांचे महात्म्य ऐकून मनुष्य सर्व पापापासून मुक्त होतो आणि इहलोकात संतती भोगून परलोकात स्वर्ग प्राप्त करतो. इति श्री पुत्रदा एकादशी व्रतकथा श्रीकृष्ण चरणार्पणं वस्तु.